दरम्यान या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षामध्ये जुंपलेली असताना दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीमध्ये सुद्धा सारं काही आलबेल नाहीये, कारण छगन भुजबळ नाराज आहेत आणि छगन भुजबळांच्या येवल्याच्या मेळाव्यामध्ये त्यांनी अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाहीये। निर्णय पक्षाचा नेता घेतो, बाहेरच्या नेत्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही असं भुजबळांनी म्हटलंय। तर मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांचा रोख थेट दादांवर असल्याचं पाहायला मिळालं। छगन भुजबळांचा येवल्यातील मेळाव्यात कोणताही निर्णय नाही। अनेक गोष्टी आहेत ना, निवडणुका संपल्यात काय आता? अरे निवडणुका आहेत ना, आता परत लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार, सगळे लढायला तयार, रस्त्यावर लढाई होणार तयार। निर्णय पक्षाचा नेता घेतो, बाहेरच्या नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य। मंत्रिमंडळातून डावलल्यानं छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा। प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली। तुम्ही असं करू नका, तटकरेंनी पण केलं, तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या। आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे। देश आणि राज्याचा दौरा करून छगन भुजबळ आपला निर्णय घेणार। होय, खरं आहे, मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढंच नाही तर अनेक राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार पुकारणार। आपण पेटवापेटवी करायची नाही, काय चाललं ते त्यांना समजतं, छगन भुजबळांचं वक्तव्य। आपण जरी पेटवून जरी उठलात तरी आपण पेटवापेटवी करायची नाही, ही माणसं त्यांना समजतं काय चाललंय ते। राज्य करताना सगळ्यांना समजतं काय चाललंय। भुजबळ साहेब सत्तेमध्ये पाहिजे। साहेब, मला असं वाटतंय की आपल्याला जिथं मान सन्मान मिळत असेल आणि जर भाजप या मान सन्मान आपल्याला आदरपूर्वक देत असेल तर जाण्याला काही हरकत नाही। मेळाव्यात छगन भुजबळांची शेरो शायरी। मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी। मैं मौसम नहीं हूं, मैं बदल जाऊं, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना। मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेंक ना देना। हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए। ते त्यांची लढाई लढतील आणि ते लढाईला समर्थात लढणारा नेता आहे। सातत्याने त्यांनी शिवसेनेमध्ये असतानाही त्यांनी लढाई संघर्ष सातत्याने केला। बेळगावच्या प्रश्नावर महापौर असताना बेळगावात जाऊन आंदोलन करणारे तेव्हा ते महत्त्वाचे नेते होते। त्यासाठी त्यांना 2 महिन्यापेक्षा जास्त काळ भुजबळ महापौर असताना तुरुंगात राहिले। त्यांना प्रचंड तिकडल्या बेळगावच्या पोलिसांनी, कर्नाटकच्या पोलिसांनी मारहाण केली, डोकं फोडलं त्यांचं, हे आम्ही पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे ते मैदानातून कधी पळत नाहीत, हे मी खात्रीनं सांगतो। संजय राऊतांची सकाळची उठूनची असलेली बडबड आणि रोज बदलत असलेली भूमिका, याच भुजबळ साहेबांच्याबद्दल संजय राऊत काय म्हणालेले आहेत हे गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर काय काढलं तर आपल्याच वाहिन्यांच्या माध्यमातून तर आपल्याला प्रखर जहरी टीका त्या ठिकाणी पाहायला मिळेल। स्वाभाविकपणाने आज आता त्यांना काही काम उरलं नाही, जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे संजय राऊतांची, त्यामुळे ते आता या पद्धतीचं कुठेतरी असं टोस मारण्याचा प्रयत्न करत आहेत। यापेक्षा वेगळं महत्त्व संजय राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याला मला देण्याची आवश्यकता नाही। तुम्ही भेटायला जाणार आहे का तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर? योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ। आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे, प्रफुल्लबाई सुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे, नागपूरलाही विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या जो भेटता येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू। सरकारने असं म्हणालेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ। ठीक आहे, बघू। सरकारने असं म्हणालेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ। ठीक आहे, बघू। महायुतीमध्ये कोणीच नाराज नाही, फक्त भुजबळच एकटे नाराज आहेत। त्यांचा एक गैरसमज आहे
त्यांना दिलं म्हणजे सर्व ओबीसींना दिलं, परंतु जर आपण मंत्रिमंडळाचा अभ्यास केला तर बऱ्या प्रमाणामध्ये ओबीसींना न्याय दिलेला आहे. बीजेपीने दिलेला आहे, शिंदे साहेबांनी दिला आहे, अजितदादांनी पण दिला. आणि मला असं वाटतं की एकट्या भुजबळला दिलं म्हणजे ओबीसीला दिलं हा गैरसमज आहे. आणि वयाच्या हिशोबाने एज फॅक्टर आणि केलेली गद्दारी लोकसभेला, नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभेला केलेली गद्दारी आणि विधानसभेला त्यांचा पुतण्या त्यांनी केलेली गद्दारी, ह्या गद्दारीचं फळ त्यांना मंत्रिपद न देण्याचं म्हणजेच हे गद्दारीचं फळ आहे असं मी या ठिकाणी मानतो.